तुमचा क्लास लावण्यापूर्वीचा योगासनाचा उद्देश तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, माझं नाव ऋतुजा काळे. मी गंगापूर रोड येथे राहते. 2018 मध्ये माझं लेफ्ट लेग अॅम्प्युटेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर आता एक 5-6 वर्षांनी असं वाटायला लागलं की आपण आता 50शी कडे वळतोय, तर आपल्या पायामध्ये ताकद राहायला पाहिजे पुढच्या याच्यासाठी. म्हणून मी ऑनलाईन योगासनांचा क्लास बघत होते. त्याच्यात मॅडमचा मला रेफरन्स मिळाला. मी मॅडमना माझे सगळे प्रॉब्लेम्स सांगितले की मला काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याच्यानुसार आता मला योगासन केल्यानंतर मला बऱ्यापैकी म्हणजे माझ्या बॉडी मध्ये बरेचसे चेंजेस झाले. म्हणजे माझ्या शरीरात जो माझ्या शरीरातल्या ज्या नसा आखडल्या होत्या त्या बऱ्यापैकी मोकळ्या झाल्या. पाठीचे, मानेचे जे आजार होते, कमरेचे जे आजार होते किंवा कंबर दुखायची, ते माझं बऱ्यापैकी कमी झालं. त्याच्यानंतर मला फॅन्टम फूडचा त्रास होत होता, तो माझा कमी झाला. त्याच्यानंतर सतत डोक्यात असे विचार असायचे, कसं होईल, काय होईल, पण मग प्राणायाम, ओंकार याच्यामुळे ते माझे बऱ्यापैकी विचार दूर झाले आणि तुमच्या आधीपेक्षा मुवमेंट पण बरेच मोकळे वाटतात. आता आधीपेक्षा मुवमेंट पण बरेच मोकळे वाटतात ना, असे स्नायू आखडलेले असायचे. योगासन करताना माझ्या मुवमेंट्स बऱ्यापैकी अशा फ्री झाल्या. म्हणजे असा पटकन सुरुवातीला जो आखडलेला भाग होता हळूहळू करायचा खूप तुम्ही, आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, स्पीड पण वाढली तुमची, फास्ट होत. बराच म्हणजे मला स्वतःला बऱ्यापैकी वैयक्तिक बदल खूप जाणवतो. आधी थोडस असं माझी ना चिडचिड व्हायची, थोडस असं डोक्यात सतत विचार असायचे, पण आता ते योगासनामुळे माझे बऱ्यापैकी म्हणजे प्राणायाम आणि ओंकार, लोम विलोम याच्यामुळे माझे बऱ्यापैकी कमी झाले असं बरेचसे. आणि पोटाचे फॅट्स पण बरेच कमी दिसायला तुमचे आधीपेक्षा. पोटाचे फॅट्स कमी झाले, दंड कमी झाले, माझी इथली डबल चिंती कमी झाली. एक पाय कंटिन्युअसली दुखायचा तर तो बऱ्यापैकी कमी झाला. पायात गोळे यायचे माझ्या, म्हणजे लेफ्ट लेग अॅम्प्युट आहे तर तिथेही गोळा यायचा, तर ते गोळा येणं तो कमी झालं. हाताचे ज्या नसा होत्या त्या अशा म्हणजे सगळेच म्हणजे हाताच्या पायाच्या नसा अशा सगळ्या आखडून गेल्या होत्या, अशा स्टिफ झाल्या होत्या. त्या बऱ्यापैकी माझ्या मुवमेंटचं प्रमाण कमी होतं, त्या मानाने आता बऱ्यापैकी तुम्ही इम्प्रूव्हमेंट केलं आणि तुम्ही स्वतः सुद्धा खूप मेहनत घेतली त्या बाबतीत, नियमित करतात योगासन. चालेल, असंच तुम्ही चालू राहू द्या योगासन. हो, त्याच्यासाठी तुमचं पण म्हणजे कौतुक आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही वेगळं म्हणजे त्यांचे जे काही हे आहेत काय म्हणतात, प्रत्येक विद्यार्थ्याचं सांगितलेलं आहे काय प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम्स नुसार तुम्ही प्रत्येकाचे वेगळे योगासन घेतात. आता मला काय म्हणतात उभं राहता येत नाही, मग मला जे उभं राहून जे व्यायाम करतात तेच तुम्ही मला खाली बसून करतात की म्हणजे जो उभं राहून व्यायाम करण्याचा जो इफेक्ट त्यांना येतो तो मला पण खाली बसून येतो. थँक्यू. असं होतं. कारण मध्यंतरी म्हणजे माझ्या 2-3 मैत्रिणी मला भेटल्या होत्या, तेव्हा त्याच म्हणत होत्या मला, म्हणजे बऱ्याच दिवसांनी भेटल्या त्या 3-4 महिन्यांनी, की तू खरंच ओव्हरऑल अशी बारीक झाली, बऱ्यापैकी हे दंड कमी झाले, बऱ्यापैकी अशी म्हणजे शेप मध्ये आली. आधी असं बेडअप झालं होतं शरीर. किती महिने झाले अंदाजे किती महिने झाले? 4-5 महिने झाले का तुम्हाला येऊन क्लासला? मी जानेवारीत लावला होता. आता जवळजवळ 7-8 महिने होतील. छान, जानेवारीत केला होता. जास्त शरीर असं बेडअप झालं होतं, असं काही त्याला असा आकार नव्हता राहिला. आणि तुम्हाला हलकं वाटायला आता मेन म्हणजे हलकं वाटतं थोडंसं.
हो, शरीर बऱ्यापैकी हलकं झालं. हम्म. आणि एक म्हणजे खोटा पाय घालून एक आपला खरा पाय, तर ते बॅलन्स करणं, चालताना पण बॅलन्स करणं हे होतं. कारण आपलं सगळं वेट म्हणजे बॉडीचं सगळं वेट पायावरती असतं आणि एक खोटा पाय घालून तो सुद्धा खोटा पाय माझा जवळजवळ 2.5 ते 3 किलोचा आहे. तर तो घालून चालणं आणि म्हणजे तो पण माझ्यासाठी खूप एक मोठा टास्क होता. आणि मग तेव्हा माझी त्या अशी पायामध्ये पण एनर्जी असं आली, मूव्हमेंट बरोबर. व्हायची. त्यामुळे मग उजव्या पायावरती खूप भार यायचा, उजवा पाय माझा खूप बऱ्यापैकी सुजायचा. आता ती घरात सुद्धा मी असं म्हणजे माझं जे असं जे होतं ना, तर ते आता बऱ्यापैकी मी अशी दोन्ही पाय सरळ घेऊन चालते. गुड, छान, असं. चालेल. ठीक आहे, ओके. असं आहे. आणि लॉंग लाईफ तर म्हणजे आता हे योगासन हे कधीच आता सोडणार नाही. जसं होईल तसं, जमेल तसं चालूच ठेवा, करणारच आहे. तुमच्यासाठी कारण आयुष्याचाच भाग करून घ्या तो. कारण योगासन सगळ्यांसाठीच आवश्यक आहे आणि आपल्यासाठी पण, सर्वांसाठीच, लेडीजसाठी तर फारच. हो ओके, हो हो चालेल.